नमस्कार मंडळी. श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि या यूट्यूबमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी याचा भाग दुसरा, यात आपण प्रकरण 2 ते 9 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. आपण नक्कीच तो आवडेल आणि आपण सबस्क्राईब करा. प्रकरण दुसरे, सूक्ष्म अन्नद्रव्य वापर, नियोजन व व्यवस्थापनाची गरज. कृषी उत्पादन वाढीमध्ये कृषी निविष्ठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात प्रामुख्याने बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचा समावेश होतो. हरित क्रांती यशस्वी करण्यामागे रासायनिक खतांचा फार मोठा सहभाग आहे. परंतु रासायनिक खतांचा अमर्याद व असंतुलित वापर यामुळे हरित क्रांती नंतरच्या कालावधीत कृषी उत्पादनात स्थिरता राहिली नाही. सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचा संतुलित वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे. यामुळेच संतुलित पीक पोषणाचे महत्त्व वाढले आहे. संतुलित पीक पोषण. संतुलित पीक पोषण म्हणजे पिकास मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय अथवा रासायनिक खताद्वारे विशेषतः दोनही प्रकारे पुरवठा करणे. पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनाच प्राधान्य दिले जाते. सर्वसाधारणपणे दुय्यम अन्नद्रव्यांकडे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक तसे अजिबात लक्ष दिले जात नाही. वास्तविकतेकडे बघता सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रामुख्याने लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द, बोरॉन व क्लोरीन ही 7ही पीक पोषणात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. यांचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात होत आहे व सद्य परिस्थितीत सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराकडे म्हणावे तसे लक्ष पुरविले जात नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडे तितकेच लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीतच पीक नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करू शकते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे दुष्परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात, मात्र त्यांची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते. कारण अल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणातील कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद व पालाश योग्य प्रमाणात वापरून देखील पिकांपासून पूर्ण क्षमते एवढे उत्पादन मिळत नाही. कारण प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य हे विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्यांची जागा घेऊ शकत नाही. योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील जमिनींमध्ये विस्तृत प्रमाणात उपलब्ध जस्ताची कमतरता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 34.4, कोकणातील 28.0, विदर्भातील 48.9 आणि मराठवाड्यातील 36.2% मातीच्या नमुन्यात उपलब्ध जस्ताची कमतरता दिसून आली आहे. या जमिनीमध्ये उपलब्ध जस्ताचे प्रमाण 0.04 ते 16.50 मिलीग्रॅम प्रति किलो इतके आहे. उपलब्ध लोहाचे प्रमाण
0.36 ते 53 मिलीग्रॅम प्रति किलो आहे. मात्र उपलब्ध मॅंगनीज तांबे मूलाब्ध पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनींमध्ये आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनुक्रमे 30.6, 26.2 आणि 29.0% मातीच्या नमुन्यात लोहाची कमी आहे. मॅंगनीज आणि तांबे यांचे अनुक्रमे 0.30 ते 2 आणि 0.10 ते 24.60 मिलीग्रॅम प्रति किलो असून कोकणातील 42.0% नमुन्यात उपलब्ध तांबे कमी आहे. मुक्त चुना असलेल्या उथळ, काळ्या, खोल आणि अति काळ्या आणि तांबड्या जमिनीमध्ये जस्ताची कमतरता अधिक दिसते. मुक्त चुना असलेल्या विदर्भ मराठवाड्यातील जमिनीमध्ये लोहद्रव्याची कमतरता आहे, तर कोकणातील तांबड्या जमिनींमध्ये तांबे आणि बोरॉनची अधिक कमतरता दिसून आली आहे. सारांश: महाराष्ट्रातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसते, म्हणून सूक्ष्म खतांचा योग्य प्रमाणात वापर अपरिहार्य आहे. माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाच्या व शेतमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. खालील ज्ञात कारणांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. मुद्दा 1. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे विशिष्ट हवामानात, तापमानात, जमिनीच्या विशिष्ट परिस्थितीत आणि ठराविक प्रदेशात व पिकात आढळून येतात. मुद्दा क्रमांक 2. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर किंवा उत्पादनाच्या प्रतीवर काही विशिष्ट परिणाम झाला आहे असे परस्परांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांच्या वापराकडे सतत दुर्लक्ष होत आहे. मुद्दा क्रमांक 3. उपाययोजना केल्यानंतर अंदाज केल्यासारखा प्रतिसाद मिळेलच असे नाही, त्यामुळे उपाययोजनांवर विश्वास बसत नाही. याला कारण म्हणजे शेतकऱ्यांकडून वापरासाठी सातत्य ठेवले जात नाही. मुद्दा क्रमांक 4. संतुलित पीक पोषण आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर याबद्दल शेतकऱ्यांमध्ये योग्य माहिती व जागरूकता यांचा अभाव आहे. मुद्दा क्रमांक 5. पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी महागडी आहे. आधुनिक शेतीत मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भारतातील तसेच महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या जमिनीत एक व एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची उणीव भासत आहे. त्यामुळे शाश्वत शेती उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकाच्या वाढीतील कार्य, त्यांची गरज व त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर होणारे अनिष्ट परिणाम आणि योग्य वापर याबद्दल जाणून घेणे अगत्याचे ठरते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे: 1. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित पीक वाणांचा वापर. 2. भरखते, सेंद्रिय खतांचा कमी वापर. 3. रासायनिक खतांचा अमर्याद वा असंतुलित वापर. 4. सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा अतिशय कमी वापर. 5. वर्षातून सतत एकापेक्षा जास्त पिके घेणे, बहुपीक पद्धतीचा वापर. 6. पिकांची योग्य अशी फेरपालट न करणे. 7. नेहमी एका जमिनीतून एकाच पिकाचे उत्पादन घेणे. 8. संयुक्त
किंवा अतिशुद्ध सूक्ष्म अन्नद्रव्य विरहित रासायनिक खतांचा वापर. 9. सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे घटते प्रमाण. आणि 10. पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध या संबंधी तक्ता क्रमांक 2.1 हा मार्गदर्शक ठरेल. मुद्दा क्रमांक 11. जमिनीचे उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांशी निगडीत गुणधर्म आपण तक्ता क्रमांक 2.2 मध्येही बघू शकता, अभ्यासू शकता. उदाहरणार्थ, जमिनीत निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपण जमीन, जमिनीचा सामू जास्त असणे आणि अल्कधर्मी व खडकाळ जमीन. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध. वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे परस्पर संबंध मैत्रीचे किंवा शत्रुत्वाचे असतात. एक अन्नद्रव्य आपण पिकास जास्त पुरविल्यास दुसऱ्या अन्नद्रव्याची उपलब्धता अथवा क्रयशक्ती पिकामध्ये वाढते. त्यास मैत्रीचे संबंध, ज्याला इंग्रजीत सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणतात. उदाहरणार्थ, गंधकाच्या मात्रेमुळे लोह व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता अर्थात क्रयशक्ती वाढते, म्हणजे मैत्रीचे संबंध असतात. परंतु कॅल्शियममुळे लोह व जस्त या दोनही अन्नद्रव्यांची उपलब्धता अर्थात क्रयशक्ती कमी होते. यालाच शत्रुत्वाचे संबंध, अँटिगोनिझम इफेक्ट इंग्रजीत म्हणतात. म्हणूनच पिकास अन्नद्रव्य पुरविताना कोणत्याही अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा कमी अथवा जास्त प्रमाणात न पुरवता ते समतोल प्रमाणात पुरवावे. खालील तक्त्यामध्ये तक्ता क्रमांक 2.1 वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांशी कसे संबंध आहेत ते दर्शवणारी माहिती दिलेली आहे. ती कृपया आपण बघावी, अभ्यासावी. तक्ता क्रमांक 2.2 सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व जमिनीचे गुणधर्म ही आपण खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. त्याचे मार्गदर्शन घ्यावे आणि अभ्यास करून बघून घ्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज. पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण होण्यासाठी जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात व योग्य पातळीत असणे आवश्यक आहे. ही गरज स्पष्ट करण्यासाठी खालील तक्त्याद्वारे आपण किती उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज किती आहे याचा अंदाज बांधू शकू. यात विविध संशोधकांनी वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेवर केलेल्या अभ्यासानुसार माहितीचे संकलन केले आहे. तक्ता क्रमांक 2.3 यावरून आपण कोणत्या जमिनीत पिकांची व फळझाडांची लागवड करावी व फळबागेत कोणत्या आंतरपिकांची निवड करावी याबद्दल अंदाज घेऊ शकतो. तक्ता क्रमांक 2.3 सूक्ष्म अन्नद्रव्यांची विविध पिकाद्वारे जमिनीतून होणारी उचल अर्थात शोषण या संबंधी या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे, जिचा आपण अवलंब करावा, अभ्यास करावा. वरील तक्त्याच्या आधारावरून
आपण कोणत्या पिकास कोणत्या अन्नद्रव्याची जास्त गरज व किती प्रमाणात आहे याचा अंदाज घेऊ शकतो व त्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजन व व्यवस्थापन करू शकतो. खालील तक्त्यावरून आता आपल्या लक्षात येईल की कडधान्ये व तेलबिया पिकांना भरपूर प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे. तक्ता क्रमांक 2.4. काही कडधान्ये व तेलबिया पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण हे या तक्त्यामध्ये आपणास मार्गदर्शनासाठी दिलेले आहे. कृपया त्याचा अभ्यास करून घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पिके. आपल्याकडील शेतकरी वर्गाने पिकाला अचूकपणे आवश्यक तेवढी पोषक द्रव्ये दिल्यास उत्पादन वाढेल व त्याची प्रत सुधारेल. मुख्यतः आयर्न, झिंक, मॉलिब्डेनम, मॅंगनीज व कॉपर ही पोषण द्रव्ये महत्त्वाची आहेत. यातील आयर्नमुळे हरित पदार्थ तयार होण्यास मदत होते व मॉलिब्डेनममुळे प्रकाश संश्लेषणाच्या विकारांची अभिक्रिया होते. या दोन प्रक्रिया जर व्यवस्थित झाल्या नाहीत तर उत्पादनात वाढ होणार नाही. विविध प्रकारची पिके वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेसाठी संवेदनशील असतात, कारण पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. हे आपण तक्ता क्रमांक 2.5 व 2.6 या तक्त्यांमध्ये दिलेले आहे. या सर्व सखोल माहितीचा बंधूंनो आपण अभ्यास करून घ्यावा व त्यानुसार योजनाबद्ध कार्यक्रम आखावा. तक्ता क्रमांक 2.6. एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पिके. याचा अभ्यास या खालील तक्त्यातून आपण करावा. विविध पिकांचा सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरास प्रतिसाद. केवळ नत्र, स्फुरद व पालाश दिल्यानंतर पिकांचे जे उत्पादन मिळते त्यापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे काही फरक पडतो का, यावर बऱ्याच संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यांच्याच अभ्यासाचे संकलन खालील तक्ता क्रमांक 2.7 मध्ये दिले आहे. ज्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी अथवा मध्यम पातळीत असतात तिथे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराचा पिकांच्या उत्पादनावर व मालाच्या प्रतीवर चांगला परिणाम दिसतो. जमीन व पिकांच्या पानातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण. पिकांच्या पानातील अन्नद्रव्यांच्या पातळीवरून आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता व आवश्यकता याबद्दल माहिती मिळते. विविध संशोधकांनी विविध पिकांची चांगली वाढ व विकासासाठी अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती असावे याबद्दल संशोधन केलेले आहे. माती परीक्षणासोबतच आपण पानांचे पृथक्करण करून घेतले तर आपण आपल्या शेतात असलेल्या अन्नद्रव्यांची पातळी व आवश्यक खतांचे व्यवस्थापन ठरवू शकतो. तक्ता क्रमांक 2.8. अन्नद्रव्यांचा खतांचा वापर योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने करण्यासाठी सर्व प्रकारचे अन्नद्रव्ये ही माती परीक्षण करून व दीर्घकालीन पिकांच्या पानांचे पृथक्करण करून शिफारशीनुसारच द्यावीत. तक्ता क्रमांक 2.7. सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यानंतर पिकांचे वाढीव उत्पादन याविषयीची माहिती या तक्त्यात दिलेली असून तिचा आपण अभ्यासून घ्यावा.
तक्ता क्रमांक 2.8 जमीन व पिकांच्या पानातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अर्थात प्रति दशलक्ष भागात आपण या तक्त्यात दिलेली ही माहिती तपासून अनुभवून घ्यावी. प्रकरण 3 सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य व उपलब्धता. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य. सूक्ष्म अन्नद्रव्ये जरी पिकास कमी प्रमाणात लागत असली तरी त्यांचे महत्त्व प्रमुख अन्नद्रव्यांसारखेच आहे. कारण नुसत्या मुख्य पोषण द्रव्यांना वनस्पती योग्य प्रकारे वाढत नाहीत, तर इतर पोषण द्रव्ये सहाय्यक, पूरक, वाहक, नियामक, उत्प्रेरक वगैरे प्रकारे मदत करतात. म्हणून या सर्वांनी मिळून केलेल्या कार्यामुळे वनस्पतीची योग्य प्रकारे वाढ होते. सर्वसाधारणपणे पिकात पोषण द्रव्ये कोणत्या प्रकारचे कार्य करतात हे खाली तक्ता क्रमांक 3.1 मध्ये दर्शवले आहे. तक्ता क्रमांक 3.1 सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य. मुद्दा 1 मुख्य स्ट्रक्चरल पोषण द्रव्ये. यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन येते. मुद्दा क्रमांक 2 सहाय्यक स्ट्रक्चरल पोषण द्रव्ये. यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि गंधक येते. मुद्दा क्रमांक 3 रेग्युलेटर्स म्हणजे नियामक आणि कॅरियर्स म्हणजे वाहक. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम येते. मुद्दा क्रमांक 4 कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक आणि ॲक्टिवेटर्स म्हणजे सक्रिय करणे. यात लोह, मॅंगनीज, झिंक, कॉपर, बोरॉन, क्लोरीन आणि मॉलिब्डेनम येते. साधारणतः सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकाच्या शरीरातील क्रिया खालील प्रकारे कार्य असते. 1 कर्बसंश्लेषणाचे कार्य. 2 मुख्य अन्नद्रव्यांच्या चयापचयातील कार्य. 3 वनस्पतीतील वाढ प्रेरक द्रव्यांची उत्पत्ती. 4 वनस्पतीमध्ये विकारांना चालना देणे किंवा सक्रिय करणे. 5 अनेक विकारांचे भाग म्हणून कार्य करणे. 6 मुख्य अन्नद्रव्यांचे वनस्पतींमध्ये शोषणास मदत करणे. आणि 7 पिके, फळझाडे, कीड व रोग यांना बळी पडत नाहीत. वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रमुख कार्ये सविस्तरपणे अभ्यासल्यानंतर पीक उत्पादन व मालाच्या दर्जात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे किती महत्त्व आहे हे स्पष्ट होईल. लोह. 1 हे अन्नद्रव्य पिकांना हरितद्रव्य व विविध कर्बोदके तयार करण्यास मदत करते. 2 लोहाच्या योग्य पुरवठ्याने पिके इतर अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात शोषून घेतात. 3 लोह बऱ्याच एन्झाईम्सला विकारांचा प्रेरक आहे व प्रथिने एकीकरणास आवश्यक आहे. जस्त. 1 पीक पोषण संजीवके तयार करणे. 2 प्रथिनांच्या निर्मितीस हातभार लावणे. 3 बी, धान्य, पक्वता व निर्मिती करणे. 4 वाढीसाठी आवश्यक संप्रेरकांचा निर्मिती करणे. तांबे. पीक वाढीच्या आवश्यक प्रक्रियात कार्यरत प्रेरकांना कार्यशील बनविणे. 2 वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रोत्साहन करणे. 3 अजीवनसत्व निर्माण करण्यास मदत करणे. 4 फळे पिकविण्यासाठी प्रक्रियेत सहभागी असणे. मंगल. 1 प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत प्रथिने व कर्बोदकांचे चयापचय अभिक्रियेत मदत करणे. 2 कॅरोटीन, रिबोफ्लोविन, ॲस्कॉर्बिक आम्ल या जीवनसत्वांची निर्मिती करणे. कॅल्शियम व पोटॅशियम वापरण्याच्या प्रमाणावर परिणाम करते. 4 विविध संप्रेरकांना सक्रिय करणे. बोरॉन पेशी विभाजन व निर्मिती, पर्यायाने पिकांची तसेच मुळांची वाढ यात मोठा सहभाग. प्रथिने निर्मिती
बी व मधुर फळांचे निर्माण कार्यात मदत करणे. 3. कॅल्शियमचे शोषण व वापर यात सहायता करणे. 4. वनस्पतीत शर्करेची ने-आण करणे. 5. पेक्टिन तयार करणे. मूलाब्ध 1. हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीसाठी मदत करणे. 2. फॉस्फेट तयार करण्यास व क जीवनसत्व तयार करण्यास मदत करणे. क्लोरीन 1. झाडाच्या पाणी साठवणीची क्षमता वाढवणे. 2. प्रकाश संश्लेषण क्रियेत मदत करणे. 3. वनस्पतीतील पाचकता व हरितद्रव्याच्या निर्मितीस मदत करणे. 4. वनस्पती अंतर्गत नत्र व गंधक शोषणास मदत करणे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, खनिज स्वरूप व उपलब्धता. जमिनीतील सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये तक्ता क्रमांक 3.2 मध्ये दर्शविलेल्या प्रमुख खनिज स्वरूपात आढळत असून काही प्रमाणात त्यांची उपलब्धता सेंद्रिय पदार्थातूनही विघटनाद्वारे होते. प्रमुख व दुय्यम अन्नद्रव्यांच्या तुलनेने या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीची जडणघडण झालेल्या प्रमुख प्रस्तरावर म्हणजे अग्निजन्य खडक अवलंबून असते. तक्ता क्रमांक 3.2 जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, खनिज स्वरूप व उपलब्धता या तक्त्यामध्ये दर्शविलेले आहे. त्याचा आपण कृपया अभ्यास करावा. कॅटायन स्वरूप म्हणजे काय? कॅटायन स्वरूप म्हणजे धनभारित अणू किंवा अन्नद्रव्यांचे धनभारित स्वरूप. मुख्यतः अन्नद्रव्यांचे उपलब्ध रूप 2 स्वरूपात असते. धनभारित अणू किंवा कण आणि ऋणभारित अणू ज्यांचे शोषण मुळाद्वारे वनस्पतीमध्ये केले जाते. सूक्ष्म अन्नद्रव्यातील लोह, जस्त, कॉपर, मंगल हे कॅटायन आहेत. ॲनायन स्वरूप म्हणजे काय? ॲनायन म्हणजे ऋणभारित अणू किंवा अन्नद्रव्यांचे स्वरूप. सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी मॉलिब्डेनम ऑक्साईड व क्लोरीन हे ऋणभारित अणूंच्या स्वरूपात पिकांमार्फत शोषण केल्या जातात. प्रकरण 4. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम. सर्वसाधारणपणे विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम खालीलप्रमाणे दिसून येतात. लोह. 1. लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानात दिसते. पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडतो, मात्र शिरा हिरव्या राहतात, हे प्रमुख लक्षण आहे. 2. लोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिरवा रंग येत नाही. पाने खोलगट होतात. लोहाची कमतरता जितकी जास्त तितकी पानातील हरितद्रव्याची घनता कमी असते. 3. कमतरता तीव्र असल्यास संपूर्ण शिरा देखील पिवळ्या पडतात व संपूर्ण पाने फिकट पिवळी व पांढरी होऊन गळून पडतात. 4. पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही. 5. फळांचा आकार लहान होतो. 6. नवीन फांद्या वाकड्या होतात. जस्त. 1. जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान, अरुंद व निमुळती होतात. 2. शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतर होते. 3. पानात हरितद्रव्याचा अभाव दिसतो. जुन्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पाने अर्थात पालवी विरळ होते. 4. पानांच्या पृष्ठभागावर साखर साचते. पाने ठिकठिकाणी जळतात व भरपूर प्रमाणात पानगळ होते. 5. झाडाला फुलोरा कमी प्रमाणात येतो. 6. जस्ताच्या कमतरतेमुळे फळांचा आकार लहान होतो व फळे अपरिपक्व राहतात. 7. कमतरता तीव्र असल्यास
झाडाची वाढ थांबते. 8. पीक फुलावर येण्यास व फळ पक्व होण्यास उशीर होतो. क. तांबे. 1. तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता नवीन पानात आढळते. 2. प्रथम कोवळी पाने गर्द हिरवे पडतात व फिकट पिवळी होऊन पडतात. 3. पानाच्या टोकाकडून शिरामधील भाग पिवळा भाग होऊन तो पानाच्या देठाकडे सरकत जातो. पाने देठाजवळ वाकतात. 4. तीव्र कमतरता असल्यास पाने पिवळी होऊन दुमडतात व वाटोळी होतात. 5. खोडे वेडीवाकडी होतात. 6. फुले न उमलताच फुलगळ होते. 7. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. 8. कमतरता असल्यास हरितद्रव्याचा ऱ्हास होतो व अन्न तयार करण्याची क्रियाही मंदावते. 9. पिकातील प्रथिनांचे प्रमाण घटते. 10. कणसात समाधानकारक दाणे भरत नाहीत. 11. फळझाडांमध्ये शेंड्याकडील नवीन पानांचा नाश होऊन शेंडे गळून पडतात व फांद्या वरून खाली वाळत जातात. यालाच आपण डायबॅक म्हणतो. ड. मॅंगनीज किंवा मंगल. 1. मॅंगनीज अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिऱ्या हिरव्या राहतात व शिरांमधील भाग पिवळा पडतो व त्या ठिकाणी करपल्याचे डाग पडतात व पान जाळीदार दिसते. 2. पानावर काळसर व तेलकट डाग दिसतात. 3. मॅंगनीज अभावामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. 4. फुलोरा लवकर येणे. उ. बोरॉन. 1. बोरॉन कमतरतेमुळे कोवळी मुळे व शेंडे सडतात. 2. नवीन पालवी वाळून मुख्य शेंडा मरतो, त्यामुळे बगलडोळे फुटतात व आखूड कांड्यांच्या फांद्या फुटतात. 3. पाने पिवळी पडून जाड, खरखरीत व कडक होतात. पानांचा आकार बेढब होतो. 4. खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते. खोडांचा गाभा लाल होऊन खोड तडकते. 5. परागीभवन व फलन यामध्ये अडथळा येतो, त्यामुळे कच्ची फळे गळून पडतात. 6. मोठ्या प्रमाणात फळांची परिपक्व होण्यापूर्वीच गळ होते. 7. फळे वेड्या वाकड्या आकारांची होतात. 8. फळावर व फळात काळा डाग पडतो. 9. फळांचा आकार लहान राहतो व फळांना भेगा पडतात. 10. कॅल्शियमचे शोषण व वापर यात अडथळा निर्माण होतो. ई. मोलाब्ध. 1. मोलाब्ध कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे तळाकडील जुन्या व त्याच्यावरील लगतच्या पानांवर आढळतात. 2. पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात व पाने रंगीबेरंगी होतात. 3. कमतरता तीव्र स्वरूपात असल्यास पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात. 4. झाडाला फुलोरा अतिशय कमी प्रमाणात येतो. 5. फळामध्ये बिया कमी निर्माण होतात. 6. ज्या जमिनीत मोलाब्धची कमतरता असते अशा जमिनीत कडधान्य पिकाच्या मुळात रायझोबियम जीवाणूद्वारे होणाऱ्या जैविक नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया मंदावते. थोडक्यात अवलोकन करावयाचे झाल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकावरील कमतरतेची लक्षणे खालीलप्रमाणे दिसून येतात. 1. जुनी पाने, यात जस्त आणि मोलाब्ध. 2. नवीन पाने, यात लोह, मंगल आणि तांबे. 3. शेंड्याची पाने, यात बोरांची कमतरता असलेली लक्षणे दिसून येतात. प्रकरण 5. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचं निदान. पिकांच्या पोषणाला लागणाऱ्या
अन्नद्रव्यांच्या कमतरता जाणण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. त्या विविध पद्धती खालीलप्रमाणे आहेत. अन्नद्रव्यांच्या कमतरता निदान करण्याच्या पद्धती. 1. पिकांच्या दृश्य अभाव लक्षणांचे अवलोकन करणे व त्या आधारे निदान करणे. 2. शेतातील मातीची तपासणी किंवा परीक्षण करणे. 3. पूर्ण झाडाच्या पानांचे रासायनिक पृथक्करण करणे. आणि 4. जमिनीत किंवा कुंडीत चाचणी परीक्षण करणे. सर्वसाधारणपणे मातीची तपासणी केली जाते व त्यानुसार जमिनीत खते पुरविली जातात. त्यानंतर पिकाच्या अभाव लक्षणाद्वारे अन्नद्रव्याच्या अभावाचे निदान केले जाते. अलीकडे वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन अन्नद्रव्य कमतरतेचे अल्पावधीत निदान करण्याच्या उद्देशाने एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. ती म्हणजे प्लांट टिश्यू ॲनालिसिस. पानांच्या उतीचे पृथक्करण. उती म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह. काही प्रगत देशात ही चाचणी किंवा परीक्षण केले जाते. फळ बागायतदारांना याचा फारच चांगला उपयोग होतो. प्लांट टिश्यू ॲनालिसिस म्हणजे काय? प्लांट टिश्यू ॲनालिसिस म्हणजे प्रत्यक्ष पान किंवा पानाचे देठ किंवा पानाचा भाग यांचे प्रयोगशाळेत अन्नद्रव्यांच्या प्रमाणाकरिता परीक्षण करणे होय. पाने व मातीद्वारे अन्नद्रव्ये परीक्षणातील तुलनात्मक फरक. पाने परीक्षणाद्वारे झाडामध्ये शोषित अन्नद्रव्यांचे तर माती परीक्षणाद्वारे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचे उपलब्ध स्वरूपातील प्रमाण कळते. माती परीक्षणाद्वारे कळलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवरून फळ उत्पादनांचा अंदाज चांगल्या प्रकारे वर्तवता येतो. सद्यस्थितीत फळझाडांमध्ये पानात अन्नद्रव्ये किती प्रमाणात असावीत याविषयी अनेक मापदंड उपलब्ध आहेत. अनेक बागांचे सर्वेक्षण व अन्नद्रव्ये पृथक्करण केल्यानंतर पानातील किमान अन्नद्रव्यांचे प्रमाणाविषयक मापदंड ठरवण्यात आले आहेत. तक्ता क्रमांक 5.1. फळझाडांचे बऱ्याच कालावधीपर्यंत सातत्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणे फार महत्त्वाचे आहे. तक्ता क्रमांक 5.1. फळझाडांच्या पानातील अन्नद्रव्यांची पुरेशी पातळी व प्रमाण हे किती असावेत या बाबतीत उहापोह ह्या तक्त्यामध्ये केलेला आहे. कृपया आपण त्याचा अभ्यास करावा. पर्ण विश्लेषण. झाडांना देण्यात आलेली व झाडांनी शोषून घेतलेली अन्नद्रव्ये यातील तफावत वाढतच चालली असून त्यामुळे बागेतील अन्नद्रव्यांचा तुटवडा वर्षानुवर्षे वाढत तर आहेच, शिवाय फळझाडांचे एकूण आयुष्यमान तसेच फळधारणा शक्ती खूपच कमी होत असल्याचे आढळून आले आहे. ह्या सर्व समस्यांचे समाधान अन्नद्रव्य परीक्षण व त्यावर आधारित खतांचे व्यवस्थापनाद्वारे बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल. आपल्याकडे प्लांट टिश्यू ॲनालिसिस कोठे करून मिळते? प्लांट टिश्यू ॲनालिसिसची सुविधा महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांच्या मुख्य ठिकाणी म्हणजे परभणी, राहुरी, अकोला व दापोली येथे उपलब्ध आहे. पानाचा नमुना गोळा करण्याचे तंत्र. पानाद्वारे झाडातील अन्नद्रव्ये परीक्षण अचूकपणे करण्याकरिता
पानांचा नमुना कसा घ्यावा याविषयीची माहिती आवश्यक आहे. यामध्ये पानाचे वय, फांदीवरील नेमके स्थान, पानांची व झाडांची संख्या इत्यादीचे मानक ठरलेले आहेत. जमिनीची प्रकार वा वाणानुसार पानाचा नमुना घेण्याच्या तंत्राचा तपशील तक्ता क्रमांक 5.2 मध्ये दिला आहे. अन्नद्रव्य कमतरतेची चाचणी घेण्यासाठी पानाचा नमुना घेणे. पानाच्या पृथक्करणासाठी झाडाचे कोणते पान चाचणीसाठी घ्यावयाचे हे पिकांवर व त्यांच्या वयावर अवलंबून असते. 1. अन्नद्रव्य परीक्षणाकरिता पानाचा नमुना गोळा करताना ज्या पानामध्ये अभाव लक्षणे दिसतात ती पाने वगळावीत. 2. सर्वसाधारणपणे उन्हात असलेली कोवळी पाने निवडावीत. 3. अशक्त व रोगट पान निवडू नये. 4. फिकट हिरव्या रंगाची परिपक्व पाने निवडावीत. 5. संपूर्ण बगीच्यातून कमीत कमी 2% प्रतिनिधिक झाडांवरून नमुना घ्यावा. 6. अन्नद्रव्यांची कमतरता जाणून घेण्याकरिता पाने परीक्षण दर दुसऱ्या वर्षी करावे. पानाच्या नमुन्याची साठवण. जमा केलेल्या पानांचे सर्व नमुने शक्य तितक्या लवकर मेणकापडाच्या पिशवीत बंद करून प्रयोगशाळेत परीक्षणाकरिता आणावेत. नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यास विलंब होणार असेल तर ती सर्व पाने प्रथम पाण्याने धुवून टाकावीत. त्यानंतर साबणाच्या पाण्याने 1 मिली 1 लिटर पाण्यात, नंतर आम्लाच्या 1 मिली हायड्रोक्लोरिक आम्ल लिटरभर पाण्यात परत 2 वेळा स्वच्छ पाण्याने टाकून सावलीमध्ये वाळवावीत. असा हा नमुना लिफाफ्यात ठेवून त्यावर नमुना घेतल्याची तारीख, स्थळ व मालकाचे नाव व इतर बाबींची नोंद करून ठेवावी. तक्ता क्रमांक 5.2 पानांचा नमुना घेण्याचे तंत्र. या तक्त्यामध्ये याविषयी सखोल मार्गदर्शन आहे. कृपया आपण अभ्यासून घ्यावा. मातीचा नमुना घेणे. मातीचा प्रतिनिधिक नमुना योग्य पद्धतीने न गोळा केल्यास निष्कर्ष चुकतात. यामुळे अपेक्षेप्रमाणे पिकांचा प्रतिसाद मिळत नाही व उत्पादनात वाढ होत नाही आणि शेतकरी माती तपासणीबाबत उदासीन होतात. त्यासाठी मातीचा योग्य प्रातिनिधिक नमुना जर मृद परीक्षण शाळेकडे पाठविला तरच खतांच्या मात्रेच्या योग्य शिफारसी करता येतील व अपेक्षित उत्पादन मिळेल. 2 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करावे. मातीचा नमुना रासायनिक खत देण्यापूर्वी घ्यावा. शक्यतोवर पावसाळ्यात मातीचा नमुना घेऊ नये. तृणधान्यासाठी 0 ते 15 सेंटीमीटर पर्यंत मातीचा नमुना घेतला तर चालतो, परंतु मुळे खोलवर जाणाऱ्या पिकांसाठी जसे ऊस, कापूस, केळी आणि फळबागांसाठी तो 0 ते 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत घ्यावा. फळबाग लागवडीपूर्वी मातीचा नमुना कमीत कमी 60 सेंटीमीटर खोलीपर्यंत म्हणजे 0 ते 30 व 30 ते 60 सेंटीमीटर अशा 2 थरातून घ्यावा. मातीचा नमुना फळझाडांची जास्तीत जास्त तंतुमय मुळे असणाऱ्या भागातून घ्यावा. मातीचा नमुना कुठे घ्यावा? 1. सर्वसाधारण शेताचे जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे भाग पाडावेत. 2. प्रत्येक भागाकरिता एका काल्पनिक नागमोडी रेषेवर इंग्रजी व्ही मुळाक्षराच्या आकाराचे खड्डे घेऊन मृद नमुने गोळा करावेत. जवळपास 10 ते 15 नमुने घ्यावेत व एकत्र करावेत. 3. एकत्र केलेल्या नमुन्यांचे 4 भाग पाडावेत. समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत. 4.
अशीच प्रक्रिया करून साधारणतः अर्धा ते 1 किलो माती स्वच्छ कापडी किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घ्यावी. 5. माती ओलसर असल्यास सावलीत वाळवावी. मातीचा नमुना कोठे घेऊ नये? जनावर बसण्याची जागा व झाडाखालील जागा. 2. खते व कचरा टाकण्याची जागा. 3. दलदलीची व पाण्याच्या पाटाजवळील जागा. 4. घराजवळील जागा. 5. माती वाहून गेलेल्या व माती वाहून आलेल्या जागी माती नमुना घेऊ नये. मातीच्या नमुन्याची साठवण. जमा केलेल्या मातीचा वाळलेला नमुना मेणकापडाच्या पिशवीत व्यवस्थितपणे भरून त्यावर नमुना घेतल्याची तारीख, बगीच्याचे स्थळ, मालकाचे नाव इत्यादी माहितीची नोंद करून ठेवावी. मातीच्या नमुन्यासोबत पाठवावयाची माहिती. 1. नमुना क्रमांक. 2. नमुना घेण्याची तारीख. 3. शेतकऱ्याचे संपूर्ण नाव. 4. शेताचे नाव. 5. गाव. 6. पोस्ट. 7. तालुका. 8. जिल्हा. 9. ठिकाणाचे नाव. सर्वे क्रमांक. 10. जमिनीचा उतार. 11. पाण्याचा निचरा. 12. काही विशेष लक्षणे. 13. जमिनीची खोली. 14. मागील हंगामातील पीक. 15. पुढील हंगामातील पीक. 16. बागायत किंवा कोरडवाहू. 17. नमुना घेतलेल्या जमिनीचे क्षेत्र. 18. मागील 2 वर्षांपासून वापरलेली खते व उत्पादन. 19. झाडांचा रोगटपणा दर्शविणारी लक्षणे. 20. पाण्याची कमतरता व इतर निरीक्षणे. प्रकरण 6. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास देण्यासाठी वेगवेगळ्या 3 पद्धती आहेत. 1. जमिनीद्वारे, 2. फवारणीद्वारे आणि 3. बियाणासोबत. वरील प्रकारे उपाययोजना करण्यासाठी जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज व उपलब्ध साधन अर्थात खते यांचे योग्य नियोजन करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. मुद्दा क्रमांक 1. जमिनीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत कमी प्रमाणात असतील तर ते खालील खतातून संयुगातून जमिनीत दिले जातात. तक्ता क्रमांक 6.1 यासाठी महत्त्वाचं आहे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण माती परीक्षणाद्वारे निश्चित करूनच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. तक्ता क्रमांक 6.1 सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा जमिनीद्वारे वापर या तक्त्यातून दाखवलेला आहे, तो अभ्यासावा. सर्वसाधारणपणे वरील सूक्ष्म अन्नद्रव्ये खते चुनखडीयुक्त जमिनीत दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो. त्यामुळे पिकास फारच कमी भाग उपलब्ध होतो. म्हणून चुनखडीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ही चिलेटेड स्वरूपात देखील देता येतात. तसेच फवारणीद्वारे देखील या संयुगांचा उपयोग करता येऊ शकतो. जमिनीद्वारे वापर करताना सेंद्रिय खतामध्ये मिसळून वापर करावा. चिलेट म्हणजे काय? चिलेट म्हणजे अन्नद्रव्यांचे सेंद्रिय स्वरूपातील रूप. यासाठी विविध सेंद्रिय पदार्थ उदाहरणार्थ इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड EDTA या सेंद्रिय आम्लाचा वापर करून यासोबत धनभारित सूक्ष्म अन्नद्रव्याचे संयुग तयार केले जाते. परंतु हे संयुग अस्थिर स्वरूपात राहून
ज्यावेळी पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे त्यावेळेस पुरवठा केले जाते. चिलेट स्वरूपामुळे इतर रासायनिक संयुगात सूक्ष्म अन्नद्रव्ये बद्ध होत नाहीत व उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात. पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावयाचा झाल्यास मात्रा ठरविण्यासाठी प्रमाणानुसार खालील कोष्टक तयार केले आहे. त्याचा वापर करता येईल. तक्ता क्रमांक 6.2 सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा व खतांचा वापर ह्यासाठी हा तक्ता आपणास महत्त्वाचा राहील. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार जमिनीद्वारे पिकांच्या गरजेनुसार पुरवठ्यासाठी खालील सूत्रांचा वापर करून मात्रा निश्चित करता येतात. खताची मात्रा अर्थात प्रमाण किलोग्राममध्ये, अन्नद्रव्याची गरज किलोग्राममध्ये भागिले खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण प्रतिशतमध्ये गुणिले 100. उदाहरणार्थ हेक्टरी 10 किलोग्रॅम कॉपर देण्यासाठी किती मोडसूद वापरावे लागेल? मोडसूदमध्ये 24% कॉपर असते. मोडसूद किलोग्रॅम बरोबर 10/24 गुणिले 100 बरोबर 42 किलोग्रॅम. म्हणजेच 10 किलोग्रॅम कॉपर देण्यासाठी हेक्टरी 42 किलोग्रॅम मोडसूद, ज्याला कॉपर सल्फेट म्हणतात, त्याचा वापर करावा लागेल. 2. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात, परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. तक्ता क्रमांक 6.3 या बाबतीत मार्गदर्शक ठरेल. त्यामुळेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पोषण पिकांना नियमित व वारंवार दिले गेले पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारा वापर फळवर्गीय पिकांना फारच उपयुक्त असल्याचे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकाच्या गरजेनुसार असणे आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आटोक्यात आणण्यासाठी खाली दिलेल्या तक्त्यानुसार तीव्रतेचे द्रावण 15 ते 21 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा किंवा शिफारशीनुसार पिकांवर फवारणी करून द्यावे. ज्या पिकांच्या पानावर मेणयुक्त थर असतो त्या पिकांच्या फवारणीच्या द्रावणात स्टिकर घालणे आवश्यक असते. त्यामुळे फवारणीकरिता स्टिकर 1 मिली प्रति लिटर द्रावणात मिसळावे, म्हणजे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता व उपयुक्तता वाढते. उदाहरणार्थ केळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीद्वारे पुरवठा मात्र निश्चित करण्यासाठी खालील दिलेला तक्ता क्रमांक 6.4 कोष्टकाचा वापर करावा, ज्यामुळे आवश्यक त्या तीव्रतेचे द्रावण तयार करून फवारणी करता येईल. तक्ता क्रमांक 6.3 सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचे फवारणीद्वारे द्यावयाचे प्रमाण या तक्त्यात असून त्याचा आपण अभ्यास करावा. तक्ता क्रमांक 6.4 विविध तीव्रतेचे द्रावण तयार करण्याबाबत या तक्त्यात उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. त्याचा आपण अभ्यास करून उपयोग करावा. खतांच्या फवारणीचे फायदे. 1. सर्व पिके त्यांना गरज असलेली सर्व अन्नद्रव्ये पानांमार्फत शोषून घेऊ शकतात. 2. जेव्हा आपण जमिनीतून अन्नद्रव्ये देतो तेव्हा ती मुळाद्वारे खोडात, तेथून फांद्यात, देठात व नंतर पानात पोहोचतात.
या सर्व प्रक्रियेस वेळ लागतो. 3. जमिनीतून खते दिली असता जमिनीच्या सामूनुसार व जमिनीत असलेल्या इतर क्षारांमुळे ही अन्नद्रव्ये त्यांच्याशी निगडीत होऊन बांधली जाऊ शकतात व त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. 4. झाडांच्या अन्न जैव रासायनिक घटकांशी निगडीत होऊन ही पोषक द्रव्ये झाडास अनुपलब्ध होऊ शकतात. 5. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये दिली तर उपलब्धता जास्तीत जास्त लवकर व सुलभ होते. 6. बऱ्याच पिकांमध्ये उत्पादन वाढवणारी पाने, नवीन फूट ही झाडाच्या वरील भागात असतात. अशातून अन्नद्रव्ये शोषली जाऊन पानांची कार्यक्षमता वाढते व झाडास शक्ती खर्च न करता अन्नद्रव्ये सहज सुलभतेने उपलब्ध होतात. फवारणी केव्हा करावी? पानावरील आवरण फुगण्याची क्रिया, हवेतील आर्द्रता जेव्हा जास्त असते म्हणजेच सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर हवेतील आर्द्रता वाढते व अशा अवस्थेमध्ये पाने सहज व सुलभ रीतीने पाण्यात विरघळलेली खते शोषून घेतात. म्हणून या फवारण्या पहाटे व संध्याकाळी कराव्यात. शिवाय रात्री हवेतील आर्द्रता जास्त असल्याने संध्याकाळी केलेल्या फवारणीतील खते विरघळलेल्या स्वरूपात राहत असल्याने ती पूर्णपणे सकाळपर्यंत शोषली जातात. फवारणी करण्यासाठी घ्यावयाची काळजी. द्रावणाची तीव्रता कमी करून जास्त फवारण्या कराव्यात, परंतु जास्त तीव्रतेचा फवारा कधीही करू नये. हा मुद्दा नंबर 1. आता 2. फवारणीच्या वेळेस थेंबांच्या आकारमानावर लक्ष असावे. आकारमान अत्यंत कमी असणे आवश्यक असते, म्हणजेच थेंब पानांवर किंवा झाडावर पडताच चिकटला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर येऊ शकतो. 3. जर थेंब झाडावर टिकत नसेल तर स्टिकरचा वापर करावा. 4. खतांचे मिश्रण फवारणीतून देताना त्या मिश्रणाचा सामू 4.5 पेक्षा खाली व 6 पेक्षा वर जात नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी अशा मिश्रणाचा फवारा थोड्या पट्ट्यावर जागेवर घेऊन दुष्परिणाम होतात का याचे निरीक्षण करावे. 5. खतांच्या फवारणीचे अनेक फायदे असले तरी फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत, परंतु फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानातील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात. 6. पीक फुलोऱ्यात येण्याच्या म्हणजे बहार येण्याच्या वेळेस फळधारणा झाल्यानंतर तसेच बियांची फळांची वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात व उत्पादन वाढते. मुद्दा क्रमांक 3. बियाणांसोबत वापर. बियाणावर लेप. जमिनीद्वारे व फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून बियाणांसोबत लावून बियांची पेरणी लागवड केली जाते, परंतु या पद्धतीत अन्नद्रव्यांचा पुरवठा फारच कमी प्रमाणात होतो. उदाहरणार्थ मोलाब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य संयुगाचे कडधान्य बियाणावर जीवाणू संवर्धकासोबत लेपन करावे. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताच्या वापराचे व्यवस्थापन. सूक्ष्म अन्नद्रव्य खते वापरासंबंधी असे आढळून आले आहे की तांबे व जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शक्यतो जमिनीतूनच द्यावीत व इतर लोह, मंगल, बोरोन व मोलाब्द ही पिकांवर शिफारशीनुसार फवारणीद्वारेच द्यावीत, ज्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होईल व योग्य तो अपेक्षित प्रतिसाद मिळून वाढीव व दर्जेदार शेती उत्पादन मिळू शकेल. सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देताना ती गावखत अथवा शेणखतात मिसळून झाडाच्या कार्यप्रवण मुळ्यांच्या भागात दिल्यास त्याचा जास्त उपयोग होतो. चुनखडीच्या जमिनी, विम्ल जमिनी
सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीला सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविण्याची गरज असते. हलक्या आणि वाळूयुक्त जमिनी व उथळ हलक्या जमिनीमध्ये जास्त लोह व बोरांची कमतरता अधिक भासते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रत व प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी ती पूर्ण शेती क्षेत्रावर वापरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रथमतः काही क्षेत्रावर वापर करून पाहावा, म्हणजे पिकांवर व जमिनीवर काही अनिष्ट परिणाम होतात का याबाबत खातरजमा होईल. सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची वापरासाठी निवड करताना मुख्यतः काही बाबींचा विचार करावा. उदाहरणार्थ, खत आर्थिकदृष्ट्या सहज उपलब्ध व चांगल्या संस्थेची उत्पादित असावीत. काही सूक्ष्म अन्नद्रव्य खते व त्यांच्या वापराबाबत काही निर्देश खाली तक्ता क्रमांक 6.5 मध्ये दिलेली आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रतिसादाची चाचणी कशी घ्यावी? सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रतिसाद चाचणी आपल्याच शेतात 2 भागात करता येईल. एका ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा व दुसऱ्या ठिकाणी करू नये. दोन्हीतील तुलनात्मक अभ्यासाने प्रतिसादाची चाचणी होईल. पिकांवर व जमिनीवर सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी अधिक झाल्यास कशा प्रकारेचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी अधिक दोनही प्रमाणाचा अनिष्ट परिणाम म्हणजे उत्पादनात घट व उत्पादनांची प्रत खालावणे असा आहे. खते देण्याच्या नव्या पद्धती, ठिबक सिंचन व फवारणीद्वारे. आपल्याकडील जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे 7.5 ते 8 असल्या कारणाने स्फुरद, पालाश, मॅग्नेशियमच्या कमतरतेबरोबर लोह, मंगल, जस्त व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे ही अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात देणे आवश्यक ठरते. चिलेटेड म्हणजे पूर्णतः रासायनिक प्रक्रियेने लोह, मंगल व जस्ताचे रूपांतर सेंद्रिय पदार्थात म्हणजे इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड म्हणजेच EDTA केलेले असते, ज्यामुळे अन्नद्रव्ये फवारणी अथवा पाण्यातून दिली असता झाडांना सहजपणे उपलब्ध होऊन कार्यरत होतात. अणुसंशोधन प्रयोगशाळेतील चाचण्यांवरून पानावर फवारणी केलेल्या अन्नद्रव्यांचे शोषण खालील वेळात होते असे आढळून आले आहे. 1. मॅग्नेशियम 20% एका तासात व उरलेले एका दिवसात. 2. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये उदाहरणार्थ लोह 8% एका दिवसात, मंगल 1 ते 2 दिवसात, जस्त 1 दिवसात. म्हणून 2 फवारणीतील अंतर कमीत कमी 7 दिवस व जास्तीत जास्त 15 दिवस असावे. ही अन्नद्रव्ये व खतांच्या माध्यमातून जमिनीतून अथवा फवारणीच्या रूपाने अथवा सेंद्रिय स्वरूपात चिलिटेड बिया अथवा बेण्यांवर लेप लावून किंवा बेणे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या द्रावणात बुडवून वापरता येतात. प्रकरण 7. फळझाडातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय. महाराष्ट्रातील फळबाग लागवड. महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्रात वाढ होण्यासाठी रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सन 1990 पासून राबविण्यात येतो. या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये 25 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सन 1990 पूर्वी राज्यात फळझाडातील क्षेत्र 2.42 लाख हेक्टर होते. गेल्या दशकामध्ये
12 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर करण्यात आलेली फळबाग लागवड ही महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची जमेची बाजू आहे. विविध फळपिकांच्या प्रामुख्याने द्राक्षे, आंबा, मोसंबी व इतर फळांच्या निर्यातीत त्यामुळे लक्षणीय वाढ झालेली असून या क्षेत्रात अधिक प्रगती करण्यास मोठा वाव आहे. सध्या राज्यात केळी व इतर फळपिकांसह फळपिकांखालील एकूण क्षेत्र 12,45,111 हेक्टर इतके झाले आहे. यात विशेषतः आंबा 37.93%, काजू 12.62% व संत्री 10.16% या 3 फळपिकांचा वाटा जास्त म्हणजे 60.64% आहे. सध्या महाराष्ट्रात द्राक्षे 27, केळी 70, आंबा 74, मोसंबी 16, संत्रा 82, कागदी लिंबू 7, पेरू 7, चिक्कूचा 45,000 हेक्टर व इतर फळपिकांची 45,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजनेत बागायतदारांकडून फळबागांची लागवड हलक्या माळरान, उथळ, डोंगराळ अथवा पडीक जमिनीत सुद्धा करण्यात आलेली आहे. अशा जमिनीत मुळातच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. त्यामुळे फळबागांवर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसायला लागली आहेत. ह्या आजारी फळबागा पूर्ववत करण्यासाठी अन्नद्रव्य पोषणाचा समतोल टिकवणे आवश्यक आहे. राज्यातील कृषी विकासातील समस्यांमध्ये संतुलित पीक पोषण, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची गंभीर समस्या, मृद चाचणीची कमी लोकप्रियता यांचा देखील समावेश आहे. मराठवाड्यातील चुनखडीयुक्त जमिनीमध्ये घेतलेल्या फळबागांच्या आयुष्य कमी व धोक्याचे जाणवत आहे. कारण चुनखडीयुक्त जमिनीत बहुतेक सर्वच अन्नद्रव्यांची कमतरता आढळते. मराठवाड्यात लिंबूवर्गीय उदाहरणार्थ मोसंबी, संत्रा व कागदी लिंबू फळबागांच्या सर्वेक्षणात असे आढळले की फळबागांचा ऱ्हास होण्यास आणि कमी उत्पादन क्षमता व साधारण प्रत यास बागांच्या जमिनीत उपलब्ध जस्त, लोह व बोरॉन यांची कमतरता हा घटक जबाबदार आहे. फळझाडांसाठी काही शिफारशी खालीलप्रमाणे आहेत. तक्ता क्रमांक 7.1 फळझाडातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय हा या तक्त्यामध्ये अभ्यासून घ्यावा. वरील शिफारशींचा वापर खाली तक्ता क्रमांक 7.2 मध्ये दिलेल्या मुख्य अन्नद्रव्यांसोबत करावा. तक्ता क्रमांक 7.2 फळझाडांना मुख्य अन्नद्रव्यांच्या शिफारशी याबाबत या तक्त्यात माहिती दिलेली आहे. तिचा आपण अवश्य अभ्यास करावा. वरील तक्त्यात दिलेल्या मुख्य अन्नद्रव्यांच्या शिफारशी पूर्ण वाढ झालेल्या फळझाडांसाठी दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्यावे. प्रकरण 8 सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते व त्यांचा वापर. उत्तम दर्जा व अधिक उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्ये ही योग्य संतुलित प्रमाणात पुरविली पाहिजेत.
संतुलित पीक पोषणात जमिनीचे गुणधर्म आणि पिकांची गरज या घटकांचा विचार करणे देखील आवश्यक आहे. ह्या घटकांचा विचार केवळ नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या शिफारशीसाठी केला गेला आहे. यासाठी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा याबद्दल फार कमी संशोधन झालेले आहे. तीनही मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरानंतर केवळ ज्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे केवळ त्याचाच वापर करण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांनी अनेक वर्षाच्या संशोधनानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा हा संतुलित पीक पोषणाचाच भाग आहे असे सिद्ध केले आहे. विशेषतः अतिउत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती व फळझाडे यांच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुरू झाला आहे. याकरिता 1 किंवा 2 सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांची मिश्रण खते यांना सारखेच महत्त्व आहे. उदाहरणार्थ, नागपुरी संत्र्याच्या एका प्रयोगात जस्त व लोह वेगवेगळ्या किंवा एकत्रच जमिनीतून दिल्यास फुलांची गळ थांबते, फळधारणा वाढते आणि संत्र्याची प्रत सुधारते असे आढळून आले. महाराष्ट्रातील विविध माती परीक्षण व पिकांची अन्नद्रव्य स्थितीच्या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, त्यांचा परस्पर संबंध, विविध पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि वापरानंतर मिळणारा प्रतिसाद या बाबींमुळे संतुलित पीक पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खतांचा वापरही संकल्पना तयार झाली. अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक प्रमाणात आपल्या जमिनीत व पिकात पाहावयास मिळत आहे. आज शेतकरी नत्र, स्फुरद व पालाशच्या वापराबाबत जागरूक आहेत, परंतु या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर सुद्धा अपरिहार्य ठरत आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांची गरज व उत्पादकता इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य शासनाने सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खतांचे 2 ग्रेड्स प्रमाणित केले आहेत. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र राज्य शासनाने पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता वेगवेगळ्या प्रमाणाचे 2 ग्रेड केलेले आहेत. एक जमिनीतून देण्यासाठी व दुसरा फवारणीद्वारे देण्यासाठी. महाराष्ट्र राज्य खत समितीने शिफारस केल्याप्रमाणे ग्रेड क्रमांक 1चा वापर जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करण्यास करावा व ग्रेड क्रमांक 2चा वापर झाडांवर फवारणी करण्यासाठी करावा. दोन्हींपैकी एका पद्धतीद्वारे शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून शाश्वत व दर्जेदार उत्पादन मिळवू शकतात. उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी देखील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक व उपयुक्त आहे. दोन्ही ग्रेडमध्ये आवश्यक असलेल्या सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहे. तक्ता क्रमांक 8.1 महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खते याविषयीची माहिती या तक्त्यामध्ये आपण अभ्यासून घ्यावी. आज बाजारात एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते मिळू लागली असून त्याच्या वापराने फायदा होतो असे दिसू लागले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रमाणानुसार बाजारात उपलब्ध केलेल्या खतांचा वापर
शेतकरी करू शकतात. या मिश्र खतांच्या वापराचे प्रमाण व वेळा विविध संस्थांनी त्यांच्या उत्पादनाच्या शिफारशीनुसार करावयास हरकत नाही. यासाठी त्यांनी खते तयार करणारी संस्था व उत्पादित खतांची गुणवत्ता यांची खात्री करूनच विविध खतांचा वापर करावा. शक्यतो तज्ज्ञांच्या जाणकारांच्या सल्ल्यानेच ह्या सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खतांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर आहे. जमिनीद्वारे देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्र खतांचा वापर खालील प्रमाणानुसार करावा. यासाठी तक्ता क्रमांक 8.2 याचा उपयोग होऊ शकतो. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा केली जातात. तसेच ताबडतोब उपाय करण्याच्या दृष्टीने व तात्पुरते नुकसान टाळण्यासाठी प्रमाणित ग्रेड क्रमांक 2चा वापर पिकांवर फवारणी करण्यासाठी त्या उत्पादकांच्या शिफारशीनुसार पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार करावा. ग्रेड क्रमांक 2चा वापर 0.5 ते 1% द्रावणांची तीव्रता ठेवून पिकाच्या पूर्ण कालावधीत किमान 2 ते 3 वेळा करावा. यासाठी वाढीच्या संवेदनशील अवस्था विचारात घ्याव्यात. यासाठी तक्ता क्रमांक 8.3 हा उपयुक्त ठरू शकतो. कारण सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळेच सद्य परिस्थितीत आपण शाश्वत व दर्जेदार शेती उत्पादन मिळवू शकतो. खाली तक्ता क्रमांक 8.2 ज्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्रमांक 1 मिश्र खतांच्या शिफारशी आणि तक्ता क्रमांक 8.3 सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्रमांक 2 मिश्र खतांच्या शिफारसी या दिलेल्या असून त्याचा आपण अभ्यास करावा. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरासंबंधी काही निर्देश. दर्जेदार वाढीव शेती उत्पादनासाठी खालील निर्देशानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 1. माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपाययोजना कराव्यात. 2. पिकांची गरज लक्षात घेऊन शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. 3. तृणधान्य हे तांबे व जस्त अधिक प्रमाणात शोषण करतात. तसेच कडधान्ये मोलाब्द व बोरॉन जास्त प्रमाणात शोषण करतात. म्हणून कडधान्य व तृणधान्य पिकांची फेरपालट करावी. 4. सुधारित व संकरित वाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये शोषण क्षमता जास्त असल्यामुळे त्यांना योग्य त्यावेळी व योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. 5. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचाही वापर करावा. 6. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर टाळावा. कारण यामुळे पिकांवर अनिष्ट परिणामही होऊ शकतात. 7. एकाच प्रकारची पिके सतत एकाच जमिनीत घेऊ नये. 8. विशेषतः फळझाडे पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांच्या वापराबाबत सातत्य ठेवावे. 9. सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वापर तज्ज्ञांच्या किंवा जाणकारांच्या सल्ल्यानेच करावा. 10. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये करावा. 11. मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात असल्यासच
फळझाडांचा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरास प्रतिसाद मिळतो. दोन्ही अन्नद्रव्यांचे प्रकार एकमेकास पूरक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराचे फायदे: जस्त लोह, तांबे, मॅंगनीज, बोरॉन, मुलाब्द व क्लोरीन ही 7ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांच्या जीवनचक्रातील विविध जीवरासायनिक प्रक्रिया अधिक गतिमान करणे, प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्य निर्मिती, चयापचय तसेच मुख्य अन्नद्रव्यांचे कार्यक्षम वनस्पती अंतर्गत शोषण इत्यादी कार्य करत असतात. त्यामुळे वरखतांच्या स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराने खालील फायदे आढळून येतात. 1. पिकांच्या क्षमते एवढे उत्पादन सातत्याने मिळते. 2. पिकांचे आरोग्य ठीक राहून उत्पादनाची गुणवत्ता वाढते. 3. पिकांवर कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होतो. 4. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 5. पिकात फुले व फळांची गळ होत नाही. 6. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होऊन पिकांची समृद्ध वाढ जोमाने होते. आणि 7. पिकांच्या शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित राहून पिकापासून अपेक्षित गुणवत्तेचे उत्पादन वाढते. प्रकरण 9. महाराष्ट्रातील जमिनीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराच्या शिफारशी. गेल्या 2 दशकांपासून राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आडसाली ऊस, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, ओलित गहू, भुईमूग, टोमॅटो, संत्री, मोसंबी, लिंबू आणि ज्वारी, गहू तसेच भात, हरभरा याच्या पिके चक्रामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांवर सातत्याने संशोधन झाले. संशोधनावर आधारित सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराबाबत काही महत्त्वाच्या शिफारशी खालीलप्रमाणे आहेत. 1. उपलब्ध जस्त कमी असलेल्या जमिनीत 20 किलोग्रॅम जस्त सल्फेटची मात्रा पेरणीच्या वेळी ओलित गव्हाच्या पिकास दिल्यास अधिक मोबदला मिळतो. 2. रब्बी ओलित सोयाबीन पिकास 35 ते 55 दिवसांचे असताना 0.5% तीव्रतेचे जस्त सल्फेट अधिक 0.25% कळीच्या चुन्याच्या द्रावणाची फवारणी केल्यास अधिक आर्थिक नफा होतो. 3. ज्वारी, गहू आणि साळ हरभरा या पीक चक्रामध्ये 4 किलोग्रॅम जस्त प्रति हेक्टरी किंवा 17.75 किलोग्रॅम जस्त सल्फेटची मात्रा पेरणीच्या वेळी खरीपाच्या पिकास जस्त मध्यम असलेल्या मराठवाड्यातील जमिनीतून दिल्यास पिकांच्या उत्पादनात समर्थनीय वाढ होते. 4. परभणीच्या काळ्या जमिनीत बोरॉन किमान 0.50 मिलीग्रॅम किलो असल्यास सूर्यफूल, कापूस पिकांकरिता प्रत्येकी 5 किलोग्रॅम बोरॅक्स हेक्टरी 50 किलोग्रॅम स्फुरदीय खताबरोबर सुपरफॉस्फेट देण्याची शिफारस केली आहे. 5. जस्त सल्फेटचा शेष परिणाम भरीव होत असल्यामुळे जस्त सल्फेटची शिफारस केलेली मात्रा जमिनीतून 2 वर्षातून एकदा द्यावी. 6. पुणे जिल्ह्यातील किमान बोरॉन असलेल्या जमिनीत भुईमुगाचे पिकास 5 किलोग्रॅम बोरॅक्स प्रति हेक्टरी 2 अथवा 3 वर्षातून एकदा द्यावी. तसेच पसऱ्या, अर्धपसऱ्या भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी 0.5% तीव्रतेचे द्रावण
2 फवारण्या अनुक्रमे 30 आणि 55 दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात आली. 7. पश्चिम महाराष्ट्रातील संत्री, मोसंबी आणि लिंबू या पिकांस प्रत्येकी 0.5% शक्तीचे जस्त सल्फेट मॅंगनीज सल्फेटच्या द्रावणाची फवारणी मार्च आणि ऑगस्टमध्ये देण्याची शिफारस केलेली आहे. 8. पेरसाळी म्हणजे बासमती 370 च्या अधिक उत्पादनासाठी केलेली नत्र स्फुरद पालाश ही 75-50-50 मात्रा अधिक 10 टन शेणखत प्रति हेक्टरी अधिक 25 किलोग्रॅम हिराकस म्हणजे लोह सल्फेट देण्याची शिफारस केली आहे. 9. पश्चिम महाराष्ट्रातील बोरॉन कमी असलेल्या जमिनीत भुईमुगाचे पीक यशस्वीपणे घेण्यासाठी 5 किलोग्रॅम बोरॅक्स सोबत 50 किलोग्रॅम स्फुरद प्रति हेक्टरी सुपर फॉस्फेट अथवा 50 किलोग्रॅम स्फुरद बोरोनेटेड सुपर फॉस्फेटच्या रूपात द्यावे. 10. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत टोमॅटो पिकासाठी नत्र स्फुरद पालाशच्या मात्रेसोबत 0.5 किलोग्रॅम बोरॉन जमिनीतून पट्टा पद्धतीने दिल्यास अधिक उत्पादनाची हमी असते. 11. परभणी काळ्या जमिनीत ज्यात स्फुरद आणि बोरॉन कमी अशा उन्हाळी भुईमुगासाठी 62.5 किलोग्रॅम स्फुरद सुपर फॉस्फेट अधिक 7.25 किलोग्रॅम बोरॅक्स अथवा 62.5 किलोग्रॅम स्फुरद बोरोनेटेड सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात द्यावी. 12. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊसातील पिवळेपणा नियंत्रित करण्यासाठी 100 किलोग्रॅम कुजलेल्या शेणखताबरोबर 25 किलोग्रॅम हेक्टरी हिराकस लोह सल्फेट अथवा 8 ते 10 टन प्रति हेक्टरी हिरवळीच्या खताची शिफारस केलेली आहे. 13. बोरॉन जस्त लोह आणि मॅंगनीज कमी असलेल्या जमिनीमध्ये आडसाली ऊसासाठी कोईम 7125 शिफारस केलेल्या नत्र स्फुरद आणि पालाशच्या मात्रेसोबत 5 किलोग्रॅम बोरॅक्स तसेच जस्त सल्फेट हिराकस आणि मॅंगनीज सल्फेट प्रत्येकी 25 किलोग्रॅम हेक्टरी देण्याची शिफारस केली आहे. 14. जस्त आणि बोरॉन कमतरता असलेल्या जमिनीत आडसाली ऊसासाठी को 740 शिफारस केलेली स्फुरदाची मात्रा बोरोनेटेड सुपर फॉस्फेट अथवा सुपर फॉस्फेट आणि 10 किलोग्रॅम बोरॅक्स आणि अथवा 20 किलोग्रॅम जस्त सल्फेट शिफारस केलेल्या नत्र आणि पालाश मात्रेसहित देण्यात यावी. 15. कोकणातील मध्यम काळ्या जमिनीमध्ये 5 टन शेणखत प्रति हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलोग्रॅम बोरोनेटेड सुपर फॉस्फेट रब्बी भुईमूग कोकण गौरव साठी वापरल्यास उत्पादनात उत्तम प्रतिसाद मिळतो. 16. विदर्भातील काळ्या जमिनीत 0.64 मिलीग्रॅम जस्त आणि कापसाच्या नुकत्याच परिपक्व झालेल्या पानामध्ये 21.0 मिलीग्रॅम जस्त कमी असल्यास 10 किलोग्रॅम जस्त सल्फेट प्रति हेक्टरी मात्रा जमिनीतून द्यावी. तसेच 0.5% तीव्रतेचे जस्त सल्फेट अधिक 0.4% कळीच्या चुन्याचे मिश्रण करून कापूस पिकावर फवारणी केल्याने उत्पादनात समर्थनीय वाढ होते. 17.
पूर्व विदर्भातील भात पिकविणाऱ्या जमिनीत उपलब्ध जस्त 0.6 मिलीग्राम किलोपेक्षा कमी असल्यास 10 किलोग्राम प्रति हेक्टरी जास्त सल्फेट जमिनीतून भात पिकास दिल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. 18. पश्चिम घाट हवामान विभागातील जस्ताची कमतरता असलेल्या जमिनींमध्ये 0.5 मिलीग्राम किलोपेक्षा कमी जास्त भात पिकास प्रति हेक्टरी 25 किलोग्राम जास्त सल्फेट अधिक फायदेशीर ठरते. 19. लोह व जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत खरीप ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेल्या रासायनिक खते मात्रेसोबत 10 किलो फेरस सल्फेट अधिक 20 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर द्यावे. 20. खरीप मूग BM4 या पिकास जस्त व बोरांची कमतरता असलेल्या जमिनीत शिफारशीनुसार खत मात्रेसोबत 15 किलो जास्त सल्फेट अधिक 5 किलो बोरॅक्स पेरणीसोबत द्यावे. 21. जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत तूर BSMR 736 या पिकास पेरणीच्या वेळी शिफारशीनुसार खतांसोबत 15 किलो जास्त सल्फेट दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. 22. मराठवाड्यातील जमिनीत मोसंबीच्या 10 वर्षे पुढील बागेसाठी आंबे व मृगबहरातील अधिक उत्पादन व फळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिफारशीप्रमाणे मुख्य अन्नद्रव्यांसोबत राज्य शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खते ग्रेड क्रमांक 1 2% लोह, 1% मंगल, 5% जस्त, 0.5% तांबे व 1% बोरॉन जमिनीद्वारे दोनदा विभागून बहार धरताना व फळे विकसित होताना 125 किलो प्रति हेक्टरी द्यावे किंवा ग्रेड क्रमांक 2 यात 2.5% लोह, 1% मंगल, 3% जस्त, 1% तांबे व 0.5% बोरॉन व 0.1% मोलाब्द याप्रमाणे फवारणीद्वारे 1% तीव्रतेचे द्रावण 5 वेळा 1 महिन्याच्या अंतराने द्यावे. 23. कोरडवाहू कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीसाठी जस्त व बोरॉनची कमतरता असणाऱ्या जमिनीत प्रति हेक्टरी 80-40-40 किलो नत्र स्फुरद व पालाश अधिक 25 किलो झिंक सल्फेट जमिनीतून आणि 0.1% बोरॉन, 1% बोरॅक्स फवारणीद्वारे फुले लागताना, लागवडीनंतर 65 दिवस आणि बोंड तयार होत असताना लागवडीनंतर 80 दिवस द्यावे. 24. मध्यम ते भारी व चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मक्याच्या अधिक उत्पादनासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी 150-50-50 किलो नत्र स्फुरद पालाश अधिक 30 किलो गंधक अधिक 20 किलो झिंक सल्फेट आणि 2% लोहाच्या 2 फवारण्या पेरणीनंतर कायिक वाढ 40 ते 50 दिवस व पुढील फुलोरा येण्याच्या अवस्थेत 60 ते 70 दिवस करण्याची शिफारस करण्यात येते. शेतकरी बंधूंनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी हा यूट्यूब व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल असे आम्हास वाटते. आणि जर आवडला असेल तर अशाच नवनवीन यूट्यूब दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिडिओसाठी कृपया आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरणार नाहीत याची खात्रीही बाळगतो. धन्यवाद.